थांबा थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या स्वतःचे बापाचे अंतिम संस्कार स्वतःच्या हाताने केले आहेत आणि काही दिवसांनी तोच बाप तुमच्या समोर जिवंत उभा राहिला, तर तुम्ही काय कराल? ही फक्त एक कथा नाही, तर एका अशा मुलाची कहाणी आहे ज्याच्या बापाच्या जिवंतपणीच मृत्यूचा खेळ रचला गेला होता. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा क्षण तुमचे डोके चक्रावून टाकेल. गावातील शांतता नेहमीसारखी नव्हती. आकाशात काळे कुट्ट ढग साचले होते आणि वाऱ्याचा वेग अचानक वाढला होता. 24 वर्षाचा अनिकेत आपल्या जुन्या घराच्या ओसरीत बसून चिंतेत विचार करत होता. रात्रीचे 10 वाजले होते, पण त्याचे बाबा तुकारामराव अजून घरी परतले नव्हते. तुकारामराव हे संपूर्ण गावात त्यांच्या प्रामाणिकपणेसाठी ओळखले जात होते. लहानपणीच आई वारल्यानंतर त्यांनी अनिकेतला खूप कष्टाने वाढवले होते. शेतात राबून, स्वतः उपाशी राहून त्यांनी मुलाला शिकवले होते. अनिकेतसाठी त्याचे बाबाच त्याचे सर्वस्व होते. अचानक लांबून काही लोकांच्या धावण्याचा आणि जोरात ओरडण्याचा आवाज आला. अनिकेतच्या छातीत धडधड वाढली. तो तातडीने घराबाहेर पडला. अनिकेत अनिकेत लवकर धाव. स्मशानाच्या बाजूला चल. गावातला रामू धावत आला आणि चाचरत म्हणाला, काय झाले रामू? माझे बाबा कुठे आहेत? अनिकेत अत्यंत घाबरून विचारले. रामूने काही उत्तर दिले नाही. फक्त त्याच्या हातात हात धरला आणि हळू स्मशानभूमीच्या दिशेने पळू लागला. अनिकेत जेव्हा स्मशानात पोहोचला, तेव्हा तिथे अर्ध गाव जमा झाले होते. मध्यभागी प्रचंड मोठी चिंता पेटलेली होती. लाकडांचा तडतडणारा आवाज आणि धुरांचे लोट वातावरणात पसरले होते. चिंता पेटलेली पाहून अनिकेतच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे पोलीस, पाटील आणि गावातील धनिक, सावकार, धर्माजी उभे होते. काय चाललंय इथे? ही चिंता कोणाची आहे? अनिकेत मोठ्याने ओरडला. पोलीस पाटलांनी अनिकेत जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीर सुरात म्हणाला, अनिकेत, स्वतःला सावर. तुकारामरावांचा शेतात भयंकर अपघात झाला. थ्रेशर मशीनमध्ये अडकून त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. शरीर इतके छिन्न विछिन्न झाले होते की डॉक्टरांनी आणि आम्ही विचार केला की तुला हे दृश्य दाखवणे योग्य ठरणार नाही, म्हणून आम्ही घाईघाईत त्यांच्यावर अंतिम संस्कार केला. काय? अनिकेतच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली. तुम्ही माझ्या बाबांना मला दाखवले नाही. मी त्यांचा मुलगा आहे. मला अंतिम दर्शनही घेऊ दिले नाही. अनिकेत पेटत्या चिंतेच्या दिशेने धावला. बाबा, बाबा, तो आक्रोश करत चितेला कपाळ टेकवण्यासाठी प्रयत्न करू लागला, पण गावकऱ्यांनी त्याला धरून बाजूला केले. सावकार धर्माजी पुढे आला आणि बनावट सात्वना देण्याच्या सुरात म्हणाला, अनिकेत, शांत हो. जो झाला तो नियतीचा खेळ होता. आम्ही तुका काकांचे उर्वरित सोपस्कार नीट पार पाडू. त्या रात्री अनिकेत त्या थंड होत जाणाऱ्या चितेच्या राखेसमोरच बसून राहिला. रात्रभर तो एकटाच अश्रू ढाळत होता. ज्या बापाने काल रात्री त्याच्या डोक्यावरून हात फिरवला होता, तो बाप असा अचानक सोडून कसा जाऊ शकतो? या विचाराने त्याचे मन पिळवटून निघत होते. सकाळचे 6 वाजत आले होते. स्मशानातील सर्व लोक निघून गेले होते. फक्त अनिकेत आणि त्याच्या बापाची जळलेली चिता उरली होती. चितेची राख थंड झाली होती. अनिकेत हळूच उठला आणि त्याने आदराने बापाच्या चितेची राख हातात घेतली. त्याला त्याच्या अस्थी गोळा करायच्या होत्या, पण जसा जसा तो राख बाजूला करू लागला तसा तसा त्याला एक विचित्र फरक जाणवला. साधारणपणे मानवी शरीर
जळाल्यानंतर हाडांचे अवशेष आणि काही ठराविक चिन्ह उरतात, पण इथे फक्त लाकडांची राख होती. अनिकेतने अधिक बारकाईने पाहिले. चितेच्या अगदी कडेला जिथे धूर अजूनही निघत होता तिथे एक वस्तू चमकत होती. अनिकेतने ती वस्तू बाहेर काढली. ती तुकारामरावांची तांब्याची अंगठी होती. ती जी ती नेहमी आपल्या बोटात घालत असते. परंतु अनिकेत स्तब्ध झाला. जर शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते तर ही अंगठी जळली का नाही? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अंगठीवर जळालेल्या मांसाचे किंवा रक्ताचे डाग नव्हते, तर त्यावर चिकट लाल माती लागलेली होती. स्मशानभूमीची माती तर काळी आणि वाळू मिश्रित होती. मग ही लाल माती कुठून आली? अनिकेतला आठवले, संपूर्ण परिसरात लाल माती फक्त एकाच ठिकाणी होती. गावापासून 5 किलोमीटर दूर असलेल्या काळभैरव जंगलातील जुना गुहेत. अनिकेतचे हृदय जोरात धडधडू लागले. त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. बाबांचा अपघात खरोखरच झाला होता का? त्यांना कोणी मारले की ते स्वतः कुठे गेले? आणि जर ही अंगठी लाल मातीतली आहे तर चितेवर कोणाला जाळले गेले? अनिकेतच्या मनात एक भयंकर आणि धक्कादायक शंका निर्माण झाली. माझे बाबा मेले नाहीत, ते जिवंत आहेत. जर तुमच्या स्वतःच्या डोळ्यासमोर तुमच्या बापाची चिता जळताना तुम्ही पाहिली असेल आणि तरीही तुम्हाला शंका येत असेल की तो जिवंत आहे, तर तुम्ही काय कराल? अनिकेतने तेव्हा त्या थंड झालेल्या राखेची पाहणी केली. तेव्हा त्याला एक असा पुरावा सापडला ज्याने संपूर्ण गाव हादरवून टाकले. पहा कथेचा दुसरा भाग, जिथे उघडकीस येणार आहे एक भयानक षड्यंत्र. स्मशानातील त्या थंड राखेमध्ये सापडलेली ती तांब्याची अंगठी अनिकेतच्या हातात थरथरत होती. त्या अंगठीवर असलेली लाल माती स्पष्टपणे सांगत होती की ही गोष्ट साधीसुधी नाही. अनिकेतच्या डोक्यात हजारो विचार चक्रावून फिरू लागले. जर त्यांच्या बाबाचे शरीर खरोखरच त्या चितेवर जळाले होते तर ही अंगठी तिथे बाहेर कशी पडली? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ती लाल माती इथे कशी आली? गावच्या परिसरात लाल माती फक्त एकाच भागात आढळायची, कालभैरव जंगलाच्या कुशीत असलेल्या जुन्या अंधाऱ्या गुहेभोवती. अनिकेतने मनाशी पक्का निश्चय केला. तो कोणालाही काही न सांगता सरळ घराकडे निघाला. त्याच्या मनात आपल्या बापाविषयी आठवणी जाग्या होत होत्या. गेल्या काही महिन्यात तुकारामरावांच्या वागण्यात झालेला बदल अनिकेतला आता स्पष्ट आठवू लागला होता. गेल्या 2-3 महिन्यापासून तुकारामराव खूप अस्वस्थ असायचे. रात्रीच्या वेळी घरात कोणी नसताना ते काही जुनी कागदपत्रे काढून पाहत असते. कित्येकदा रात्री उशिरा काही अनोळखी माणसे घराच्या मागच्या दाराने तुकारामरावांना भेटायला यायची. अनिकेतने जेव्हा जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुकारामरावांनी शेतकामाचे बोलणे आहे असे सांगून गोष्ट टाळली होती. अनिकेतने घरात जाऊन तुकारामरावांची जुनी लाकडी पेटी उघडून पाहिली. ती पेटी नेहमी कुलूप बंद असायची, पण आज तिची कुलूप तुटलेल्या अवस्थेत होती. पेटीतील जमिनीची मूळ कागदपत्रे गायब होती. अनिकेतचा संशय आता खात्रीत बदलला होता. त्याच्या वडिलांचा मृत्यू हा केवळ एक अपघात नव्हता, तर त्यामागे एक खूप मोठे चक्रव्यूह रचले गेले होते. अनिकेतने खिशात ती अंगठी ठेवली आणि घराबाहेर पडला. सकाळचे ऊन पसरू लागले होते, पण काळभैरव जंगलाच्या दिशेने जाणारा रस्ता अत्यंत निर्जन आणि भयावह होता. त्या जंगलात सामान्य गावातील लोक दिवसासुद्धा एकटे जाणे टाळत होते. अनिकेत
वेगाने पावले टाकत जंगलाच्या आत शिरला. घनदाट झाडी, झाडांवरून येणारा पक्ष्यांचा कर्कश आवाज आणि वाळलेल्या पानांचा पायाखाली होणारा मडमडणारा आवाज वातावरणात एक वेगळीच भीती निर्माण करत होता. पण अनिकेतच्या मनात भीतीपेक्षा आपल्या बापाला शोधण्याची तळमळ जास्त मोठी होती. जसा जसा तो जंगलाच्या आत जात गेला तसा तशी जमिनीची माती काळ्यावरून लाल रंगाची होऊ लागली. अनिकेतने सुटकेचा निश्वास सोडला. तो योग्य दिशेने चाललेला होता. सुमारे तासभराच्या खडतर प्रवासानंतर त्याला ती जुनी गुहा दिसली. गुहेचे तोंड वेलींनी आणि काट्याकुट्यांनी झाकलेले होते. तिथे पोहोचताच अनिकेत एका मोठ्या झाडाच्या मागे लपला. झाडाच्या मागून पाहताना त्याला गुहेच्या बाहेर 2 धिप्पड माणसे उभे असलेली दिसली. त्यांच्या हातात जाड लाठ्या होत्या आणि चेहऱ्यावर क्रूर भाव होते. त्या माणसांना पाहून अनिकेतचा संशय पक्का झाला होता. या निर्जन जंगलात गुहेच्या बाहेर अशी माणसे पहारा देत आहेत म्हणजे आत नक्कीच काहीतरी शिजत आहे. अनिकेतने अत्यंत सावधगिरीने गुहेच्या मागच्या बाजूने आत जाण्याचा मार्ग शोधला. सुदैवाने गुहेच्या वरच्या बाजूला एक मोठा खड्डा होता जिथून गुहेच्या आतील भाग स्पष्ट दिसत होता. अनिकेत रांगत त्या खड्ड्याजवळ पोहोचला आणि त्याने आत डोकावून पाहिले. आतील दृश्य पाहून अनिकेतच्या तोंडून किंचाळी निघणार होती, पण त्याने वेळेवर स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. गुहेच्या एका कोपऱ्यात ओलसर आणि घाणेरड्या जमिनीवर एक वृद्ध माणूस साखळदंडाने बांधलेला होता. त्याचे कपडे फाटलेले होते. अंगावर ठिकठिकाणी रक्ताळलेल्या जखमा होत्या आणि डोक्यावर मार लागल्याची खतखतणारी खत होती. तो माणूस दुसरा कोणी नसून तुकारामराव होते. होय, तुकारामराव जिवंत होते, जसे मुख्य प्रतिमेत दिसत आहे. मुलाचा तीव्र आक्रोश आणि बापाची दयनीय जखमी अवस्था. अनिकेतच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या बापाने अंतिम संस्कार गावाने काल रात्री केले, तोच बाप आज इथे जिवंत पण अमानुष हाल सहन करत पडलेला होता. अनिकेतने अधिक न विचार करता मागच्या कपारीवरून खाली गुहेत उतरण्याचा निर्णय घेतला. पहारेकरी बाहेर असल्यामुळे गुहेच्या आत कोणीही नव्हते. अनिकेत हळू खाली उतरला आणि धावत आपल्या वडिलांजवळ गेला. बाबा, अनिकेतने गलबलेल्या आवाजात हाक मारली. तुकारामरावांनी हळू डोळे उघडले. समोर आपल्या मुलाला पाहून त्यांच्या डोळ्यात आश्चर्याची आणि भीतीची एक लाट पसरली. अनिकेत, तू इथे कसा आलास? तुकारामरावांचा आवाज अत्यंत क्षीण होता. अनिकेतने वडिलांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या अश्रूंनी तुकारामरावांचा रक्ताळलेला चेहरा भिजून गेला. बाबा, हे काय चाललंय? काल रात्री स्मशानात तुमची चिता जळली. संपूर्ण गाव समजतंय की तुम्ही मरण पावलात. मग तुम्ही इथे या अवस्थेत कसे? तुकारामरावांनी अनिकेतचे दोन्ही हात हातात घेतले आणि अत्यंत कष्टाने बोलू लागले. मुला, तू इथे यायला नको होतंस. तुझा जीव भयंकर धोक्यात आहे. ते लोक नराधम आहेत. कोणी केले हे सर्व? सांगा मला बाबा. अनिकेतचा राग अनावर होत होता. तुकारामरावांनी उसासा टाकला आणि गुपित उघड केले. अनिकेत, हे सर्व आपल्या गावातील सावकार धर्माजी आणि त्या लाचखोर पोलीस पाटलाचे काम आहे. काय? सावकार आणि पोलीस पाटील? अनिकेत स्तब्ध झाला. होय, तुकारामराव पुढे म्हणाले. आपल्या पूर्वजांची जी 5 एकर शेती आहे, त्या जमिनीच्या खाली ब्रिटिश काळातील सोन्याचे नाणे आणि मौल्यवान खजिना
गाडलेला आहे. ही गोष्ट सावकाराला काही महिन्यापूर्वी एका जुन्या नकाशावरून कळली. त्याने मला ती जमीन कवडी मोलाने विकायला सांगितली, पण मी ठामपणे नकार दिला. ती जमीन आपल्या हक्काची होती. माझ्या बापदादांची आठवण होती. तुकारामरावांचा श्वास अडकत होता, पण त्यांनी पुढे सांगणे सुरू ठेवले. जेव्हा मी जमीन विकायला तयार झालो नाही, तेव्हा त्यांनी मला जिवंत मारण्याचा कट रचला नाही, तर मला मेलेला घोषित करण्याचा कट रचला. काल संध्याकाळी पोलीस पाटलाने मला शेतात गाठले आणि माझ्या डोक्यावर वार करून मला बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांनी एका बेवारस अपघाती मृतदेहाला माझे कपडे घालून चितेवर ठेवले आणि घाईघाईत त्यावर अंतिम संस्कार केले, जेणेकरून पूर्ण गावाला वाटेल की तुकाराम संपला आणि तुम्हाला इथे आणून डांबले. अनिकेतने विचारले. होय, तुकारामराव म्हणाले. त्यांना माझ्याकडून जमिनीच्या हक्क सोडपत्रावर सह्या हव्या आहेत. मी सही केली नाही तर ते मला जिवंत मारून टाकतील, आणि जर मी सही केली तरी ते मला जिवंत सोडणार नाहीत. अनिकेत, तू इथून पळून जा. तू पोलिसांकडे जा. अनिकेतच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. ज्या माणसावर गावाने विश्वास ठेवला होता, तेच लोक एका शेतकऱ्याचा जिवंतपणे बळी देत होते. अनिकेतने तात्काळ गुहेतील एका मोठ्या दगडाने वडिलांच्या हातातील साखळदंड तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. नाही बाबा, मी तुम्हाला इथे सोडून कुठेही जाणार नाही. आपण दोघेही सोबतच बाहेर पडू. दगडांचा साखळदंडावर पडणारा मोठा आवाज गुहेत घुमू लागला आणि दुर्दैवाने तो आवाज बाहेर उभे असलेल्या पहारेकऱ्यांच्या कानावर पडला. आत कसला आवाज येतोय? बाहेरून एक गरजणारा आवाज आला. अनिकेतचे हात थांबले. तुकारामरावांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले. काही सेकंदातच हातामध्ये उघड्या तलवारी आणि लाठ्या घेऊन दोन्ही पहारेकरी गुहेच्या आत शिरले. समोर अनिकेतला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटले. अरे वा, तुकारामचा पोरगा तर स्वतःच वाघाच्या जबड्यात आला, एक गुंड हसत म्हणाला. तितक्यात गुहेच्या दारातून अजून काही माणसांच्या पावलांचा आवाज आला. महागडे कपडे घातलेले सावकार, धर्माजी आणि गणवेशातील पोलीस पाटील गुहेत आत आले. सावकाराच्या हातात एक पिस्तूल होती. वहा अनिकेत, वहा, सावकार टाळ्या वाजवत म्हणाला. तू तर खूपच हुशार निघालास, पण तुझी ही हुशारीच आता तुझ्या आणि तुझ्या बापाच्या विनाशाचे कारण ठरणार आहे. पोलीस पाटील खोचकपणे हसला. गावाला तर वाटतंय की तुकाराम जळाला. आता जर तुझाही इथे खेळ खल्लास केला तर गावाला वाटेल की बापाच्या दुःखात मुलाने आत्महत्या केली. कसला भारी प्लॅन आहे ना? अनिकेतने दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या. तो आपल्या वडिलांच्या पुढे ढाल बनून उभा राहिला. आता अनिकेत आणि त्याच्या वडिलांना चारी बाजूंना गुंडांनी वेढले होते. सावकाराने आपल्या हातातील पिस्तूल थेट अनिकेतच्या कपाळावर रोखले. पिस्तूलची नळी अनिकेतच्या कपाळावर होती आणि समोर उभा होता तोच नराधम सावकार. एकीकडे बापाचे प्राणांतिक हाल आणि दुसरीकडे मृत्यूचा धोका. काय अनिकेत आपल्या बापाला जिवंत बाहेर काढू शकेल की या काळभैरव गुहेत दोघांचाही बळी जाईल? पहा या रोमांचक कथेचा अंतिम भाग. गुहेतील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. सावकाराच्या हातातील पिस्तूल अनिकेतच्या कपाळाला टेकलेली होती. सावकाराच्या डोळ्यात क्रूरता आणि पैशाची हाव स्पष्ट दिसत होती. पोलीस पाटील बाजूला उभा राहून कुतिस्तपणे हसत होता.
तर सावकाराचे गुंड हातात लाठ्या आणि तलवारी घेऊन चारी बाजूंनी उभे होते. अनिकेत, खूप मोठी चूक केलीस, सावकार घोगऱ्या आवाजात म्हणाला. तू शांतपणे घरामध्ये बसून बापाच्या मयताचे सोपस्कार पार पाडायला हवे होतेस, पण तू इथे आलास आणि स्वतःचा मृत्यू ओढून घेतलास. तुकारामरावांनी आपल्या जखमी शरीराने पुढे होण्याचा प्रयत्न केला. सावकार, माझ्या मुलाला सोडून द्या, त्याने काहीही केलेले नाही. मी सह्या करतो, त्या कागदपत्रावर सह्या करतो. माझी सर्व जमीन तुमची, पण माझ्या मुलाला जिवंत जाऊ द्या. तुकारामराव सावकारांचे पाय धरण्यासाठी पुढे झुकले. एका बापाची ही लाचारी पाहून अनिकेतचे हृदय तिळतिळ तुटले. नाही बाबा, अनिकेत गरजला, या नराधमाच्या समोर हात जोडू नका. आपण यांच्या समोर झुकणार नाही. चुप बस. पोलीस पाटलाने अनिकेतच्या पाठीवर काठीचा जोरात वार केला. वेदनेने अनिकेत विव्हळला, पण त्याने स्वतःला सावरले. सावकाराने खिशातून जमिनीचे कागदपत्र काढले आणि तुकारामरावांच्या अंगावर फेकले. घे, सही कर यावर, नाहीतर तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मुलाची कवटी उडवतो. तुकारामरावांनी थरथरत्या हाताने पेन उचलला. ते सही करणारच होते, तितक्यात अनिकेतची नजर गुहेच्या एका कोपऱ्यात पडलेल्या मोठ्या लाकडी दांड्यावर गेली. अनिकेतने मनोमन हिशोब केला. जर बापाने सही केली तरी हे लोक दोघांनाही जिवंत सोडणार नव्हते. मृत्यू जर निश्चितच होता, तर हात बांधून मरणे अनिकेतला मंजूर नव्हते. अनिकेतने क्षणाचाही विलंब न करता अचानक आपला हात वर केला आणि सावकाराचा पिस्तूल असलेला हात जोरात बाजूला ढकलला. धाडकन पिस्तुलातून गोळी सुटली, पण ती अनिकेतला न लागता गुहेच्या वरच्या खडकावर जाऊन बसली. गोळीच्या आवाजाने गुहेत एकच गोंधळ उडाला. अनिकेतने लगेच सावकाराच्या पोटावर पाय देऊन त्याला मागे ढकलले. सावकार खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तूल दूर जाऊन उडली. धरा त्याला, मारून टाका त्याला, सावकार जमिनीवरूनच ओरडला. 2 गुंड अनिकेतच्या अंगावर धावून आले. अनिकेतने चपळाईने बाजूला होऊन एका गुंडाचा हात धरला आणि त्याला दुसऱ्या गुंडावर फेकून दिले. त्याने त्वरित जमिनीवर पडलेले ते जाड लाकडी दांडके उचलले. आता अनिकेत एखाद्या जखमी वाघासारखा लढत होता. आपल्या बापाला वाचवण्यासाठी त्याच्या अंगात अफाट ताकद आली होती. त्याने एका गुंडाच्या पायावर दांडक्याचा जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तो गुंड विव्हळत खाली पडला. पोलीस पाटलाने आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला, पण अनिकेतने त्याच्या हातावर दांडके मारून त्याची रिव्हॉल्वरही खाली पाडली. बाबा, उठा, अनिकेत ओरडला. तुकारामरावांनी स्वतःला सावरले आणि तिथेच पडलेल्या एका मोठा दगड उचलून सावकाराच्या एका माणसावर फेकला. बापलेक दोघेही आपल्या अस्तित्वासाठी आणि सत्यासाठी प्राणाची बाजी लावून लढत होते, पण गुंडांची संख्या जास्त होती. एका गुंडाने मागून येऊन अनिकेतच्या पाठीवर तलवारीचा वार केला. अनिकेतचा शर्ट फाटला आणि पाठीवरून रक्ताची धार वाहू लागली. अनिकेतने गुडघ्यावर लगेच खाली पडला. अनिकेत, तुकारामराव जोरात ओरडले. सावकाराने जमिनीवर पडलेले पिस्तूल पुन्हा उचलले आणि अनिकेतच्या दिशेने रोखले. तुझा खेळ आता कायमचा संपला पोरग्या. सावकार ट्रिगर दाबणारच होता, तितक्यात गुहेच्या बाहेर अचानक काहीतरी वेगाने घडले. डिशूम. गुहेच्या बाहेरूनच आलेल्या एका गोळीने
थेट सावकाराच्या हातातील पिस्तूलचा निशाणा उडवला. पिस्तूल सावकाराच्या हातातून निसटून दूर गेले होते आणि सावकार वेदनेने ओरडला. त्या पाठोपाठ गुहेच्या बाहेर गाड्यांचे सायरन जोरात वाजू लागले. लाल निळ्या दिव्यांचा प्रकाश गुहेच्या दारावर पडला. हात वर करा, पोलीस ताफा आलेला आहे. कोणीही हालचाल केली तर जागीच गोळी झाडली जाईल. एका कडक आणि रौद्र आवाजाने संपूर्ण गुहा हादरली. गुहेत पोलिसांचा मोठा ताफा शिरला. त्यांच्या मागे गावातील काही ज्येष्ठ नागरिक आणि अनिकेतचा जवळचा मित्र रोहन उभा होता. हे सर्व कसे घडले? जेव्हा अनिकेत सकाळी स्मशानातून तांब्यांची अंगठी घेऊन निघाला होता, तेव्हा त्याला संशय आला होता की त्याने जंगलात जाण्यापूर्वी आपल्या मित्राला रोहनला सर्व प्रकार सांगितला होता. अनिकेतने रोहनला सांगितले होते, मी काळभैरव जंगलात जात आहे. जर मी 2 तासात परत आलो नाही तर समज काहीतरी धोका आहे आणि थेट शहरातून DSP साहेबांच्या टीमला घेऊन ये. रोहनने वेळ न घालवता शहर पोलिसांशी संपर्क साधला होता आणि अनिकेतचा मोबाईल लोकेशन ट्रेस करून पोलिसांना थेट या गुहेपर्यंत आणले होते. DSP साहेबांनी गुहेतील परिस्थिती पाहिली. एका बाजूला रक्ताने माखलेला अनिकेत आणि साखळदंडाने बांधलेला तुकारामराव होते, तर दुसऱ्या बाजूला सावकार आणि पोलीस पाटील उभे होते. पोलीस पाटील, तू इथे काय करतोयस? DSP साहेबांनी संतप्त होऊन विचारले. पोलीस पाटील घाबरून थरथरू लागला. साहेब, मी तर अनिकेतला वाचवायला आलो होतो. खोटं बोलतोय हा साहेब, रोहन पुढे येऊन म्हणाला. यानेच सावकारासोबत मिळून तुकाराम काकांचा अपघाताचा बनाव हा रचला होता. DSP साहेबांच्या आदेशावरून पोलिसांनी ताबडतोब सावकार, पोलीस पाटील आणि त्यांच्या सर्व गुंडांना मुसक्या आवळून ताब्यात घेतले. पोलिसांनी तुकारामरावांची साखळदंडातून मुक्तता केली. अनिकेतने धावत जाऊन आपल्या वडिलांना मिठी मारली. जसे प्रतिमेमध्ये दिसत आहे, अनिकेत आपल्या जखमी बापाला घट्ट धरून रडत होता. पण यावेळी ते रडू दुःखाचे नसून सुटकेचे आणि सत्याच्या विजयाचे होते. बाबा, आपण जिंकलो. अनिकेतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुकारामरावांनी आपल्या मुलाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि माझ्या वाघा, तुझ्यामुळे आज मला नवीन जन्म मिळाला. गावात जेव्हा ही बातमी पसरली तेव्हा संपूर्ण गाव स्तब्ध झाले. ज्या सावकाराला लोक मान देत होते आणि ज्या पोलीस पाटलांवर विश्वास ठेवत होते, त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता. गावातील लोकांनी स्मशानात गोळा होऊन अनिकेत आणि तुकारामरावांचे स्वागत केले. तुकारामरावांचा जिवंतपणीच बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावकाराला आणि लाचखोर पोलीस पाटलाला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली. त्या काळ्या रात्रीनंतर गावात एक नवीन सकाळ उगवली होती. अनिकेतने आपल्या धैर्याने, हुशारीने आणि बापावरील प्रेमाने हे सिद्ध केले होते की जरी अन्यायाचा अंधार कितीही मोठा असला तरी सत्याचा एक लहानसा दिवा त्याला नष्ट करण्यासाठी हा पुरेसा असतो. मित्रांनो, तुकारामराव आणि अनिकेतची ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी संयम आणि धैर्य गमावता कामा नये. जर अनिकेतने त्या रात्री राखेतील पुरावा शोधला नसता तर कदाचित त्याचे बाबा कधीच परत आले नसते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रोमांचक कथासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.